मित्रांनो, माजी गव्हर्नर जनरल रघु राजन यांनी एक स्टेटमेंट केली होती की जर भारत देशाची प्रगती करायची असेल तर या देशातून जातीवाद संपला पाहिजे. एक भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवशाली घटना मी तुम्हाला सांगतो. कालचीच घटना आहे. नेवासामधील सौंदाळा एक गाव आहे. त्या गावाने असं घोषित केलेलं आहे की हे जातमुक्त गाव झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या काही ठराव जे पास झालेले आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो. ते ठराव याप्रमाणे आहेत. गावात जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत. माझे जात मानव ही भावना स्वीकारली गेलेली आहे. आंतरजातीय विवाह होतील त्यासाठी सर्व मदत केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण उत्सवात जातीभेद बंद. कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा, ग्रामपंचायत त्यावर तात्काळ कारवाई होईल. सौंदळ गाव जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे असे फलक लावण्यात येतील. सोशल मीडियाच्या जाती भेदभावाबद्दल संदेश करणार नाही, कुणाला करूही देणार नाही. आणि शेवटचं आहे, शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. किती अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो. हे संपूर्ण भारत देशामध्ये झालं पाहिजे, प्रत्येक गावागावात झालं पाहिजे. यासाठी शासनाने पाऊल उचलले पाहिजे. मी याबाबत काही व्हिडिओ बनवलेले आहेत. माझं एक प्रांजळ मत आहे की भारत देशाची जर प्रगती करायची असेल, तर जातीवाद संपवायचा असेल, तर तुम्हाला जे पथनाट्य करतात किंवा अशा प्रकारे जो प्रचार करतात अशा लोकांना स्टेट गव्हर्नमेंटने असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने असेल त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना मानधन दिलं पाहिजे आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जाती प्रथा याच्या विरोधात आणि अंधश्रद्धा याच्या विरोधामध्ये प्रचार केला पाहिजे. तरच या भारत देशाची प्रगती होईल.